नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत आपल्या सिरीजचा भाग 29वा, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत जे पोलीस भरतीला वारंवार विचारण्यात आलेले क्वेश्चन. चला तर सुरू करूया. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रश्न पहिला, बटाटा चिप्सच्या हवाबंद पाकिटात कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 2, किडनी खालीलपैकी कशाचे गाळण करत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युरिक ॲसिडचं. प्रश्न क्रमांक 3, डॅप्सोन हे कोणत्या रोगावरील औषध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुष्ठरोग. प्रश्न क्रमांक 4, स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री टिंबटिंब होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, जे स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री होते. प्रश्न क्रमांक 5, चौथ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंदिरा गांधी, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोण जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विशेष समित्याचे सभापती. प्रश्न क्रमांक 7, गावात राहणे बंधनकारक असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोतवालास गावात राहणे बंधनकारक असते. पुढील प्रश्न, राज्यातील तुरुंग प्रशासनाच्या प्रमुखास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कारागृह महानिरीक्षक. प्रश्न क्रमांक 9, राज्य राखीव दलाची स्थापना टिमटिममध्ये झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1951 मध्ये SRPFची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प तयार करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जपान या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प तयार करण्यात आला. प्रश्न क्रमांक 11, बुद्ध इंटरनॅशनल सॅक्रेट ही फॉर्म्युला 1 खेळाच्या उपयोगासाठी तयार करण्यात आलेले ट्रॅक कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नोएडा, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 12, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॅक्टोमीटर. प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी कोणती एक कार्य रिझर्व्ह बँकेचे नाही ते ओळखा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पतनिर्मिती. प्रश्न क्रमांक 14, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काशीराम. प्रश्न क्रमांक 15, प्रभाकर साप्ताहिकामधून गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावाने लिखाण केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोकहितवादी, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या युद्धानंतर अशोकाने युद्धाचा त्याग करून अहिंसेचा मार्ग अंगीकारला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 कलिंगचे युद्ध. प्रश्न क्रमांक 17, सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हुमायूँचा मुलगा होता सम्राट अकबर. प्रश्न क्रमांक 18, चुकीची जोडी ओळखा. द बेंगॉल गॅझेट जेम्स ऑगस्ट एसटी बरोबर आहे. मराठा लोकमान्य टिळक बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. गदर लाला हरदयाल यांची पार्टी होती गदर पार्टी आणि त्यांची पत्रिका होती दादाभाई नौरोजी. हे ऑप्शन चुकीचं आहे. वंदे मातरम अरविंद घोष हे पण बरोबर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चुकीचं. कोणतं ओळखायला लावलं त्यांनी? प्रश्न क्रमांक 19, महादेव डोंगर रांगामुळे टिमटिम या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. प्रश्न क्रमांक 20, थंड व आर्द्र हवामान महाराष्ट्रातील कोणत्या प्राकृतिक विभागात असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सह्याद्री. सह्याद्रीतील हवामान थंड व आर्द्र असते. प्रश्न क्रमांक 21, भारताची पूर्व पश्चिम लांबी टिमटिम किमी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 2933 किलोमीटर लांबीची आहे पूर्व पश्चिम लांबी भारताची. प्रश्न क्रमांक 22, भारतात दुसऱ्या क्रमांकाची रेल्वे जाळे कोणत्या राज्यात आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 राजस्थान या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 23 जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आफ्रिका खंड. प्रश्न क्रमांक 24 पिकांसाठी पाणी देण्याची सर्वात कार्यक्षम पद्धत पुढीलपैकी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 ठिबक सिंचन. प्रश्न क्रमांक 25 टिमटिमा जागतिक मृदा दिन होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन होय. मित्रांनो, आपण यामध्ये बघितले 25 क्वेश्चन जे परीक्षेला येण्याची जास्त संभाव्यता आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.